ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 8. श्लोक 1. अर्जुन उवाच. किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम् अधिदैवं किमुच्यते. श्लोक 2. अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. अर्थ. अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म काय आहे? अध्यात्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? अधिभूत आणि अधिदैव कशाला म्हणतात? हे मधुसूदना, येथे या शरीरात अधियज्ञ कोण आणि कशा प्रकारचे आहेत? आणि अंतकाली संयमी योगी तुला म्हणजे ईश्वराला कसे काय ओळखतात? या 2 श्लोकांचा आपण एकत्र विचार करत आहोत, कारण यामध्ये अर्जुनाने एकूण 7 प्रश्न विचारलेले आहेत. विवरण पाहूया. मागील म्हणजे 7व्या अध्यायाच्या शेवटी ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे आणि प्रयाणकाळी परमेश्वराचेच स्मरण केले पाहिजे असे भगवंताने अर्जुनाला सांगितले होते. आता या शब्दांचे अर्थ तर अर्जुनाला माहीत नव्हते, म्हणून अर्जुनाचे मनात आपोआपच शंका आली की हे सगळं भगवंत सांगताहेत हे नक्की काय आहे? शिवाय भगवंताचे समग्र रूपाला जाणणाऱ्या त्या योग्यांना परमेश्वराची प्राप्ती होते. या सर्वाचे नेमके रहस्य काय आहे ते जाणून घेण्यासाठीच अर्जुनाने पुढील प्रमाणे प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारलेले आहेत. प्रश्न पहिला. किं तद्ब्रह्म. ते ब्रह्म म्हणजे नेमके काय? ते कशाचे नाव आहे? 2. किम अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय? किं कर्म. कर्म म्हणजे तरी काय? त्याविषयी आपले मत काय आहे? त्याचे तात्पर्य काय आहे? 4. अधिभूतैश्च किं प्रोक्तम्. अधिभूत कशाला म्हणतात? 5. अधिदैवं किमुच्यते. अधिदैव कशाला म्हणावे? 6. अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन. हे मधुसूदना म्हणजे श्रीकृष्ण, अधियज्ञ म्हणजे काय? या देहात तो कशा प्रकारे चालतो? 7. प्रयाणकाले च कथे ज्ञेयोसी नियतात्मभिः. ज्या योग्याचे अंतःकरण वश झालेले आहे, म्हणजेच जो योगी संसाराचा त्याग करून अनन्य भावाने केवळ परमेश्वराशीच रत झालेला आहे, तो त्याचे अंतकाळी ईश्वराला कसे काय जाणतो? यावरील सर्व प्रश्नांचे महत्त्व इतके आहे की या शंकांचे निरसन करण्यापूर्वी संपूर्ण 8व्या अध्यायाचा विस्तार झालेला आहे. या शंका तत्वज्ञानाचे दृष्टीने खूपच महत्त्वाच्या आहेत आणि भगवंताने याची सविस्तर उत्तरे या संपूर्ण अध्यायात अर्जुनाला दिलेली आहेत. ती आपण श्लोकांच्या द्वारे पाहणार आहोत. इथे आपण थांबूया. श्लोक 3. श्री भगवान वाच. अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः. अर्थ. भगवंतांनी उत्तर दिले किंवा म्हणाले, अविनाशी असे श्रेष्ठ तत्व ब्रह्म आहे. त्याचे स्वकीय भावाचे किंवा अस्तित्वाचे नाव अध्यात्म व प्राण्यांच्या भावाचा उद्भव करणाऱ्या व्यवसायाचे नाव कर्म असे आहे. विवरण. मागील 2 श्लोकात मिळून अर्जुनाने एकूण 7 प्रश्न विचारले आहेत. त्याला भगवंतांनी उत्तरे देण्यास सुरुवात केली आहे आणि ते पुढील प्रमाणे आहे. प्रश्न पहिला आहे अर्जुनाचा की तो विचारतायत की किं तद्ब्रह्म. ब्रह्म काय आहे?
आणि याचे उत्तर अक्षरम ब्रह्म परमम, अविनाशी परमश्रेष्ठ असे जे तत्व तेच ब्रह्म आहे, असे भगवंतांनी उत्तर दिलेले आहे. या विश्वात सर्वात श्रेष्ठतम तत्व ब्रह्म हेच असून ते अक्षर आहे. अक्षर म्हणजे काय? तर ते कधीही न झिजणारे, कमी न होणारे. जगातील इतर सर्व वस्तू विनाशी आणि झिजणाऱ्या, नष्ट होणाऱ्या अशाच आहेत. पण ब्रह्म मात्र तसे नाही, म्हणून ते परमश्रेष्ठ असेच आहे. ते क्षराहून वेगळे व क्षराचे पलीकडे असे असणारे आहे. अक्षर म्हणजे न झिजणारे, जसे आहे तसेच असते, हा एक अर्थ झाला. अक्षर या शब्दाचा दुसरा अर्थ अक्ष अधिक र, म्हणजे डोळ्यांना रमविणारा. कारण विश्वरूपाचे दर्शन झाल्यावर साधकाचे डोळे या विश्वरूपात रममाण होतात. मूर्त ब्रह्माचे ठिकाणी डोळे रमणारे होतात. दोन शब्दातला फरक थोडासा लक्षात घ्या. आणि अमूर्त ब्रह्म अविनाशी आहे. अशा प्रकारे ब्रह्माची दोन रूपे आहेत. एक अमूर्त जे अक्षर आहे व दुसरे मूर्त ते डोळ्याला रमविणारे अक्षर आहे. आकाराचा नेहमीच नाश होत असतो. प्रश्न दुसरा आहे, किम अध्यात्म? अध्यात्म म्हणजे काय? याचे उत्तर स्वभाव ध्यात्म उच्यते. स्वभावालाच अध्यात्म असे म्हणतात. स्वभाव म्हणजे स्वकीय भाव, आपली सत्ता, आपले अस्तित्व, जो आपला भाव आहे तोच स्वभाव. हा भावसुद्धा ब्रह्माचाच आहे. हा स्वभाव प्रत्येक भूतात, प्रत्येक वस्तूत व प्रत्येक देहात दिसून येतो. प्रत्येक आत्म्याचे आश्रयाने राहणारे स्वत्व असा अध्यात्माचा अर्थ आहे. थोडक्यात स्वतःचा भाव म्हणजेच अध्यात्म. स्वभाव म्हणजेच मीपणा, आणि मी म्हणजे तरी नेमका कोण याचाही विचार करायलाच हवा. मी म्हणजे देह असे आपण समजतो, पण खरे पाहिले तर मी म्हणजे देह नाही. आणि ही गोष्ट आपण ह्या आधीच्या अध्यायातनं पाहिलेलीच आहे. स्वप्नात जेव्हा मी असतो तेव्हा हा देह तेथे उपस्थित नसतो, तो निश्चल असतो, पण तेथे मी मात्र असतोच. मन म्हणजे मी असा विचार केला तर आपण मनाचे संपूर्णपणे ऐकत नाही. तीच गोष्ट बुद्धीची सुद्धा आहे. मग मनाचे, बुद्धीचे सुद्धा न ऐकणारा हा मी आहे तरी कोण? तर हा आपला भाव असण्याची स्थिती ज्यापासून प्राप्त होते तो परब्रह्माचा अंश आपल्यामध्ये स्थित आहे, आणि तो म्हणजेच मी. हा भाव सर्व भूतांचे ठिकाणी स्थित आहे. म्हणूनच सर्व भूतांचे अस्तित्व म्हणजे भूतभाव. हा उत्पन्न करणारा उद्भव कर. भूताचा हा स्वभाव त्याचा स्थायी भावच असतो, तो बदलत नाही. आता ह्याच्या संबंधात आपल्याला ही गोष्ट खरं तर माहिती आहे, पण याच्या स्पष्टीकरणासाठी ती मी सांगते, अगदी थोडक्यात सांगते की परमहंस एकदा गंगेवर आंघोळीला गेले होते आणि तिथे पाण्यात एक विंचू वाहत आला आणि तो विंचू बुडून मरणार असतो. अर्थातच परमहंसांना भूतदयेपोटी ती गोष्ट बघवत नाही आणि म्हणून ते आपल्या ओंजळीत त्या विंचवाला घेतात. अर्थातच विंचू आपला स्वभाव सोडत नाही, त्याला हा वाचवणारा कोण आहे वगैरे असं काही कळत नाही. त्याच्या स्वभावाप्रमाणे तो त्यांच्या हाताला डंख मारतो आणि हाताला डंख मारल्याबरोबर होणाऱ्या या वेदनेमुळे तो विंचू परमहंसांच्या हातातून खाली परत पाण्यात पडतो आणि परमहंस त्याला परत हातात घेतात आणि तो परत डंख मारतो. असं एक 4-5 वेळा सलग होत राहतं. आणि त्यावेळी तिथे आलेले गंगा स्नानाला लोक त्यांना विचारतात, अहो काय हा तुमचा वेडेपणा चाललाय? तो विंचू तुम्हाला इतके वेळा डंख मारतोय, इतके वेळा चावतोय, तर तुम्ही कशाला त्याला वाचवायला जाता? मरू देत ना त्याला तिकडे, तुम्हाला काय करायचं आहे? तर परमहंस शांतपणे हसतात आणि म्हणतात की अहो, तो एवढासा विंचू तो डंख मारण्याचा आपला स्वभाव सोडत नाहीये, आणि मी तर माणूस आहे
आणि भूतदया हा माझा स्वभाव आहे, तर तो स्वभाव मी कसा काय सोडू, असा हा स्वभाव आहे आणि तो कधीच बदलत नाही, असा ह्याचा थोडक्यात भावार्थ आहे. कारण ब्रह्माचा हा स्वभाव आहे, तो अपरिवर्तनशील असतो. आपल्याकडे जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, अशी एक म्हण आहे. याचा सुद्धा हाच अर्थ आहे. प्रत्येक जीवात्म्यामध्ये जो सहज स्वभाव तो प्रत्येक जीवात प्रगट होतोच, तो त्या ब्रह्माचा स्वभाव आहे. असे कोणतेही स्थान नाही किंवा वस्तूसुद्धा नाही की तिच्यात हा भाव नाही. अगदी जरी दगड म्हटलं तरी दगडाला सुद्धा कठीणपणा हा त्याचा स्थायी भाव आहे. अशा रीतीने सर्वत्र समान असणाऱ्या या भावालाच म्हणजेच स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात, असे तू समज. प्रश्न तिसरा आहे, किम कर्म. आणि आता कर्म म्हणजे काय याचा विचार भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. भूतभावोद्भव कर विसर्ग कर्म संज्ञितः, असे याचे उत्तर आहे. आणि याचे विवरण आपण पाहूया की भूतमात्राच्या भावाचा उद्भव करणारा जो विसर्ग आहे त्याचे नाव कर्म असे आहे. ज्ञानदेवांनी पुढील ओळीत अगदी सोप्या भाषेत कर्माची व्याख्या केली आहे. ते म्हणतात, तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे. ज्यामुळे स्वभावताच ही विश्वरचना उत्पन्न होते, म्हणजेच भगवंताची सृष्टी निर्माण झाली आहे, ते कर्म. म्हणूनच रचनारूपी कर्म हेच आधी म्हणजे सर्वप्रथम म्हणजेच अगदी पहिले कर्म आहे आणि तेथूनच सर्व कर्म परंपरा सुरू झाली आहे, असे तू समज. यामध्ये तीन प्रकारची कर्मे असतात. 1. सृष्टीरचना. 2. सर्व क्रिया फलजनक नसतात. आणि 3. पापपुण्य किंवा शुभाशुभ कर्म जे फलजनक असतात. जनक म्हणजे निर्माण करणारे. येथे भगवंताचे सृष्टीरचनेचे कर्म हे अकर्म आहे आणि अकर्म म्हणजेच जे कर्म केले असता ज्याचे बंधन होत नाही ते. सृष्टीचा व्यापार किंवा सर्व व्यवहार म्हणजेच कर्म. भूतभाव. भूत म्हणजे अस्तित्वात येणारे सर्व, यांचा जो स्वभाव असतो, जे अस्तित्व आहे त्यालाच भूतभाव असे म्हणतात. कारण या भावामुळेच त्याचे अस्तित्व प्रगट होते आणि या भावाचा उद्भव करणारे ते कर्म असते. तो भाव उत्पन्न करणारा तो उद्भव कर. तो विसर्ग म्हणजे विशेषरित्या निर्माण करण्यात आलेला आहे. सृष्टीची उत्पत्ती विशेष रीतीने झालेली आहे, म्हणूनच सृष्टीच्या उत्पत्तीला विसर्ग असे म्हणतात. कर्म हे नाम कृ म्हणजे करणे या धातूवरून तयार झाले आहे. भूतभाव उद्भव कर याचा अर्थ उच्च होणे, उच्चतर बनणे, उच्चतम अवस्था प्राप्त करून घेणे असा आहे. प्राणीमात्राला उच्चतर बनविण्याचा हा प्रयत्न आहे. उत्क्रांतीचा हा यत्न विसर्ग रूप असणे जरुरीचे आहे. आता विसर्ग याचा अर्थ असा आहे की 1. पुढे पाठवणे, 2. यत्न करणे, 3. सोडणे, दान देणे, अर्पण करणे, 4. तयार करणे, 5. मुक्त होणे आणि 6. प्रकाश करणे असे आहेत. यावरून कर्माचे स्वरूप स्पष्ट होते. 1. प्राणीमात्रांच्या जीवनाला अधिक उच्च बनविण्यासाठी पुढे प्रेरित करणे. 2. जीवनाची उन्नती करण्याचा प्रयत्न करणे. 3. जीवन विकासासाठी दान देणे, आत्मयज्ञ करणे. 4. प्राणीमात्रांचे जीवन उच्च होण्यासाठी योजना निश्चित करणे, त्यासाठी आवश्यक ती साधन सामुग्री जमवणे. 5. त्यांचे जीवन वरच्या दर्जाचे होण्यासाठी त्यांच्या पराधीनतेचा नाश करणे आणि त्यांना बंधमुक्त करणे, त्यांचे पारतंत्र्य दूर करणे. 6. जीवन विकासासाठी प्रकाशाचा मार्ग दाखवणे,
आपण जो मगाशी प्रकाश करणे असं म्हटलं होतं, तर ते ऐकताना किंवा वाचताना थोडंसं असं वाटतंय की हा शब्द चुकलाय का काय, तर तो चुकलेला नाही आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की प्रकाशाचा मार्ग दाखवणे, त्यांचे जीवनातील अंधकार दूर करणे, अशा रीतीने भूतभावाचा उद्भव करणारे जे काही केले जाते त्याचे नाव कर्म असे आहे. याची संगती किंवा संबंध पुढील प्रमाणे सांगता येईल. 1. अविनाशी परब्रह्म आहे. 2. त्याचा स्वभाव प्रत्येक आत्म्यात प्रगट होतो. 3. त्या आत्म्याचे प्रगटीकरणार्थ होणाऱ्या यत्नाचे नाव कर्म असे आहे. अशा प्रकारे पहिल्या श्लोकात विचारलेल्या प्रश्नांची सुसंगत अशी उत्तरे इथे भगवंतांनी अर्जुनाला दिलेली आहेत. आणि इथे आपण थांबूया. श्लोक 4. अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां परः. अर्थ: हे देहधार्यात श्रेष्ठ अशा अर्जुना, नाशवंत भावाला अधिभूत असे म्हणतात, पुरुषाला अधिदैवत म्हणतात आणि या देहात मी म्हणजेच ईश्वरच अधियज्ञ आहे असे तू समज. विवरण पाहूया. अर्जुनाचा चौथा प्रश्न आहे, अधिभूत म्हणजे काय किंवा अधिभूत कशाला म्हणतात. तर भगवंतांनी सांगितले की अधिभूतं क्षरो भावः, जो नाशवान भाव आहे तो म्हणजेच अधिभूत. या जगात जे जे सर्व निर्माण झालेले आहे ते भूत असून ते क्षर या भावात अंतर्भूत आहे असे आपण मागील अध्यायात सांगितले आहे. 7व्या अध्यायात जी अपरा प्रकृती सांगितली आहे तोच हा भाव आहे. पंचमहाभूते मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही अष्टधा प्रकृती आहे. या जगातील सर्व वस्तू मात्र या अष्टधा प्रकृतीचेच रूप आहे आणि हेच मूर्त ब्रह्म आणि तेच परब्रह्माचे विश्वरूप आहे असे तू समज, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. अधिभूत म्हणजेच क्षर किंवा झिजण्याचा भाव. जे झिजत नाही ते अक्षर. अस्तित्वात आलेल्या प्रत्येक गोष्टीचे वैशिष्ट्य म्हणजे ते झिजणारे असते. भारतीय तत्त्वज्ञानातील हा सिद्धांत अगदी अचूक असाच आहे. तो प्रोटॉनला सुद्धा लागू पडतो. 1980 मध्ये नोबेल पारितोषिक विजेते योगेशपती आणि अब्दुस सलाम यांनी याचा शोध लावला होता की प्रोटॉनसुद्धा कुचतो, झिजतो. यावरून भूताची व्याख्या करता येते की जे जे झिजते ते ते भूत आहे. अर्थातच ही जी माहिती मी प्रोटॉनची दिलेली आहे ती डॉक्टर वर्तक यांच्या पुस्तकातनं मी इथे उद्धृत केलेली आहे. आधी म्हणजे संबंधी किंवा आत भूतासंबंधीची महत्त्वाची गोष्ट, ती अधिभूत किंवा भूतांचे आत असलेली अशी महत्त्वाची गोष्ट. दोन्हीचा अर्थ योग्यच आहे. म्हणूनच जो संपूर्ण वस्तुसमूह आहे तोच अधिभूत आहे. येथे जो क्षर म्हणजे झिजणारा भाव सांगितला गेला आहे तोच क्षरपुरुष आहे. गीतेच्या 15व्या अध्यायात हा सांगितला आहे. अर्जुनाचा 5वा प्रश्न आहे की अधिदैवत म्हणजे काय किंवा कशाला म्हणावे. भगवान श्रीकृष्ण सांगतात, पुरुषश्चाधिदैवतम. अधिदैवत म्हणजेच पुरुष. अधि म्हणजे आत, दैवताचे आत असतो तो पुरुष. देवतांचा आत्मा म्हणजे पुरुष. पुर उशती इति पुरुषः. यातील उष धातूचे 3 अर्थ आहेत. 1. जाळणे, पिडणे, जीवन कंठणे. हे 3ही अर्थ पुरुष या शब्दात व्यक्त होतात. तो आपल्या शरीरात राहून ज्वलनाची क्रिया घडवतो. आपल्या शरीरात जी काही उष्णता आहे ती ह्या ज्वलनाचे क्रियेमुळेच सतत कायम राहते. आपले शरीर तो सतत गरम ठेवतो. प्रत्येक जीवाला त्याचे पूर्वकर्मानुसार तो पीडा देण्याचे सुद्धा काम करतो आणि
तो शरीरामध्ये आहे, म्हणूनच आपण आपले जीवन कंठू शकतो किंवा आपण जिवंत राहतो. तो नसेल तर आपले जीवन संपूनच जाते. प्राण्यांच्या शरीरातील 5ही ज्ञानेंद्रियातील शक्ती म्हणजे देवता. उपनिषदात सर्वत्र देवदेवता हे शब्द शक्तीचाच निर्देश करतात. ज्ञानेंद्रियातील व कर्मेंद्रियातील शक्ती म्हणजे देवता. या सर्वांना शक्ती पुरवणारा हा पुरुषच आहे. साहजिकच देवतांचे आत असलेला पुरुष हाच अधिदैवत आहे. जो प्राणीमात्रांचे जीवन चालवितो तोच देवदेवतांचे जीवन व्यतीत करून त्यांना सुद्धा त्यांच्या कर्मानुसार भोग भोगावे लावतो, भोग भोगावे लागतात. याचाच अर्थ जो जीव, जे आत्मतत्व सर्वत्र आहे, त्यालाच येथे पुरुष आणि अध्यात्म असे म्हटले आहे. आता अर्जुनाचा 6वा प्रश्न असा आहे की अधियज्ञ कथं कोत्र देहेस्मिन्. अधियज्ञ म्हणजे काय? तो या देहात कशा प्रकारे चालतो? भगवंत उत्तर देत आहेत की या देहात मीच अधियज्ञ आहे. अधियज्ञो हमेवात्र. या देहात जो यज्ञ होत आहे, जे कर्म होत आहे, त्याचा अधिष्ठाता अहम या शब्दाने प्रगट केला आहे. माणसाचे संपूर्ण जीवनच हा एक यज्ञ आहे. मानवी जीवन उत्तम यज्ञमय झाले पाहिजे. ते पवित्र सुद्धा असायला हवे. येथे जो अहम एव म्हणून जो अधिष्ठाता मी म्हणून उभा आहे, तो भगवंतच आहे. यज्ञ म्हणजे त्याग, यज्ञ म्हणजे देणे. या देण्याच्या क्रियेचा आदर्श भगवान श्रीकृष्ण आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात जी जी कर्मे केली किंवा जी जी कार्य केली ती केवळ इतरांसाठी. त्यात त्यांचा स्वतःचा जरासा सुद्धा स्वार्थ नव्हता. 3ऱ्या अध्यायात त्यांनी सांगितले, नमे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. आणि अगदी ते खरेच आहे. त्यामुळेच यज्ञाचा आदर्श भगवान श्रीकृष्णच आहेत. या यज्ञांचा ते अधिष्ठाता असल्याने त्याला अधियज्ञ असे म्हणतात. त्यालाच इतरत्र यज्ञपुरुष, यज्ञदेव, यज्ञेश्वर, यज्ञेश, यज्ञपती, यज्ञभूक, यज्ञभोक्ता इत्यादी सुद्धा नावे आहेत. याआधी सांगितलेला अक्षर परब्रह्म तो हाच आहे. तो क्षरभावाने स्थूल रूपात प्रगट होतो. तो चैतन्य रूप असल्याने प्राकृतिक विश्वाला पुरुष रूपाला व्यापून राहिलेला आहे. हे तत्वज्ञान रणांगणावर सांगितले जात आहे. युद्ध हा सुद्धा एक यज्ञच आहे. त्याचा प्रमुख त्यावेळी भगवान श्रीकृष्णच आहेत. म्हणून ते स्वतःला अधियज्ञ असे म्हणवून घेत आहेत. यज्ञ कोणताही असला तरी त्याला देहाची आवश्यकता असतेच. देहाकडून यज्ञाचे काम करवून घ्यायचे असेल तर तो देह सचेतन सजीव हवा. याच देहातील चैतन्य म्हणजेच आत्मा तोच खरा अहम किंवा मी आहे. आता या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला देहभृतांवर असे संबोधलेले आहे. देहधार्यांमध्ये सर्वश्रेष्ठ असा भगवंताने अर्जुनाचा इथे उल्लेख केलेला आहे. अशा प्रकारे पहिल्या 6 प्रश्नांची उत्तरे भगवंतांनी दिलेली आहेत. त्यात परब्रह्माच्या 6 भावांचे वर्णन केले आहे. याचा अनुभव घेण्यासाठी माणसाने स्वरूप शक्तीची ओळख करून घ्यायला हवी. आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे. त्या वाचून माणसाची उन्नती होत नाही. पुढील श्लोकात अर्जुनाचे 7व्या प्रश्नाचे उत्तर भगवंत देत आहेत. इथे थांबण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करते की हे दोन्ही जे काही श्लोक आहेत, 3रा 4था ही जी उत्तरं आहेत, ही थोडीशी शांतपणे आणि 2दा वगैरे ऐकावीत. म्हणजे त्याचा तुम्हाला अर्थ कळेल. सहज कळेल असं मी म्हणत नाही, पण शांतपणे जर आपण ऐकलं तर त्याचा अर्थ आपल्याला उलगडायला लागतो, असा मला स्वतःला थोडासा अनुभव आलेला आहे. आणि इथे मी थांबते. श्लोक 5वा. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति
नास्त्यत्र संशयः. अर्थ, अंतकाळी जो माझेच म्हणजे ईश्वराचे स्मरण करीत देह सोडून जातो तो माझ्या ईश्वराच्या भावाला प्राप्त होतो, यात संशय नाही. विवरण. अर्जुनाचा 7वा प्रश्न आहे की प्रयाणकालेच कथय ज्ञेयोसी नियतात्मभिः. देहत्यागाचे वेळी योगी परमेश्वराला कसा जाणतो? भगवंताने त्याचे उत्तर दिले आहे की अंतसमयी परमेश्वराचे स्मरण केले तर तो परमेश्वर भावाला प्राप्त होतो. मरताना जो विचार मनात प्रबल असेल तसे घडते, अशी सर्वसाधारणपणे समजूत आहे. पौराणिक कथातून अशा गोष्टी अगदी रंगवून अतिरंजित करून सांगितल्या आहेत आणि त्यामध्येच अजामेळाची गोष्टसुद्धा विशेष प्रसिद्ध आहे. खरे तर जन्मभर पापे करणारा माणूस केवळ मरताना राम राम किंवा नारायण नारायण असे उच्चारून जर सद्गती प्राप्त करेल तर हा मोक्ष इतका स्वस्त नाही, तो सहज मिळणार नाही. आणि केवळ या कल्पनेत रममाण होणारे लोक आपल्या मुलांची नावे राम, कृष्ण, शंकर, गोविंद, नारायण अशी ठेवतात. मरताना आपल्या मुलांची आठवण येते व त्यांना हाक मारली जाते. त्यामुळे अनायासे देवाचे नाव तोंडात येते व लोकांना असे वाटते की पहा, देवाचे नाव शेवटी याचे तोंडात आले, आता याला स्वर्ग तर निश्चितच मिळेल. शेवटी रामाला हाक मारली, हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होणार. पण या सर्व खुळचट कल्पना आहेत आणि स्वतः विनोबाजींनी याबाबत असे लिहिले आहे की त्या अजामेळाच्या गोष्टी वाचून माणसाने भ्रमात पडू नये. नेहमी पापे करून शेवटी रामनाम अचूकपणे तोंडात येईल, ही मनाची मोठीच गैरसमजूत आहे. असे होण्यासाठी लहानपणापासून कसोशीने खूप अभ्यास करायला लागतो. चांगला संस्कार मनावर सतत ठसवला गेला पाहिजे. दगडाला आकार देण्यासाठी चिन्नीचा उपयोग करावा लागतो. अगदी तसेच हे आहे. मन घडण्यासाठी संस्कार, संयम, नियमितपणा, सज्जनांचा सहवास यांची गरज असते आणि हे सर्वांनी लक्षात ठेवावे. आणि अर्जुनाने सुद्धा नियतात्मभिः हा शब्द प्रयोग केला आहे. संयमन करणारे योगी प्रयाणकाळी परमेश्वराला जाणून त्याचे भावात जातात आणि भगवंताने 7व्या अध्यायात 30व्या श्लोकात युक्त चेतस मला प्रयाणकाळी सुद्धा जाणतात असे सांगितले आहे. प्रयाणकाले पिचमान ते विदुरयुक्त चेतसः. म्हणूनच चित्ताने कृष्ण परमात्म्याशी युक्त झालेले आणि आत्मसंयमन करणारे लोक मरते समय ईश्वराची आठवण करून परमेश्वर भावाला जातात. इतर सामान्यांना ते जमणार नाही. त्यांनी तशा भ्रमात राहू नये. या परमेश्वराला युक्तीने जिंकता येत नाही. आणि या संबंधीची एक छान सुंदर विनोदी अशी गोष्ट आहे, ती मी तुम्हाला या श्लोकानंतर सांगणार आहे. दुसरा एक विचार असा आहे की अंतकाली माणूस रोगाने, व्याधीने, वृद्धत्वाने जर्जर झालेला असतो. त्याची स्मरणशक्ती मंदावते, गात्रे शिथिल होतात, मन, बुद्धी, चित्त क्षीण होत जाते, विचारशक्तीसुद्धा उरलेली नसते. काही वेळा माणूस बेशुद्धावस्थेत असतो, वाचा बसते. अशी अनेक कारणे आहेत की त्यामुळे नामस्मरण करता येत नाही. देहाचे पीडेमुळे देवाचे स्मरण होत नाही. आपल्याला सुद्धा सर्वांना हा एक असा अनुभव असेल की आपल्याला जर काही दुखत असेल तर आपण आई गं आई गं असं करतो, पण त्यावेळी आपल्याला देवाचे नाव काही आठवत नाही. यासाठी प्रथमपासून मनाला, वाचेला परमेश्वराचा ध्यास लावून घेतला पाहिजे, तरच मृत्यूसमयी त्याचे स्मरण होईल. माणूस ज्या गोष्टीचे अहोरात्र ध्यान करील, ध्यास घेईल, स्मरण करेल, त्याचेच स्मरण त्याला मृत्यूसमयी होईल. ही गोष्ट सर्वांनी ध्यानात ठेवावी. विनोबाजींनी आपल्या आजींच्या दागिन्याच्या डब्याची एक अशीच गोष्ट सांगितली आहे की ते म्हणाले की आजी माझी वयस्कर झाली होती आणि तिला काहीही आठवायचं नाही. अगदी कुणाची नावं किंवा आत्ता काय खाल्लं, नंतर काय करायचं वगैरे काही आठवायचं नाही. पण तिला तिच्या तो तरुणपणातला जो दागिन्यांचा डबा होता
त्याची मात्र सतत वारंवार आठवण व्हायची आणि जो येईल जाईल त्याच्याशी त्या दागिन्याच्याच डब्याबद्दल त्या सतत बोलत असत. आणि एकदा विनोबाजी त्यांना भेटायला गेले तेव्हा सुद्धा त्यांनी ह्या दागिन्याच्या डब्यांचा विषयच काढला आणि त्याच्या संबंधीच त्या बोलत राहिल्या. तेव्हा विनोबाजींना वाईट वाटलं. ते म्हणले, आजी अगं तो दागिन्यांचा डबा जाऊ दे, तू आता देवाचं नाव घे. तर ते त्यांना काही जमलं नाही. अशी ही म्हातारपणाची गोष्ट आहे. म्हणून अगदी लहान वयापासून म्हणजे प्रभात समयापासून आपल्याला समर्थांनी सांगितलंय की प्रभाते मनी राम चिंतित जावा. असं जर त्याचं स्मरण केलं तर आपल्याला अंतकाळ आपला सुलभ सुकर होईल आणि अंतकाळी त्या भगवंताचे नाव किंवा स्मरण आपल्याला होईल असे इथे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. आणि इथे आपण थांबूया. परमेश्वराला युक्तीने मिळवता येत नाही असा ह्या गोष्टीचा सारांश आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पैठणला नाथांचा पाण्याचा एक हौद आहे आणि तो हौद स्वतः भगवंत श्रीखंड्याचे रूपाने येऊन रोज भरत असत. आता जो नाथांचा नाथषष्ठीचा उत्सव चालतो तिथे हा हौद भरण्याची एक अशी प्रथा आहे की या हौदात शेवटची घागर जो ओततो म्हणजे ज्या शेवटच्या घागरीने तो पाण्याचा हौद पूर्ण भरतो तो भगवंतच आहे असे समजून त्या व्यक्तीचा म्हणजे ती स्त्री असो किंवा पुरुष असो त्याचा तिथे सत्कार केला जातो, त्याची पूजा केली जाते, त्याला मान सन्मान दिला जातो. अशा संदर्भातली एक गोष्ट आहे. त्या गावात एक गृहस्थ राहत होते आणि त्यांनी अनेक वर्ष ही सगळी जी काही प्रथा आहे ती ऐकली होती आणि त्यांना असं वाटतं की यंदा आपण ह्या परमेश्वराला अचूक पकडूया. म्हणजे जो शेवटची घागर त्याच्यात ओतेल तो भगवंत आहे. मग ती शेवटची घागर ओतली, ते पाणी भरलं म्हणजे हौद भरला की जो माणूस असेल ज्याची हे लोक सगळेजण पूजा करतात त्याचे आपण पाय अगदी घट्ट धरून ठेवायचे आणि त्याला काही केल्या सोडायचं नाही. त्यांनी आपल्याला दर्शन देईपर्यंत त्याचा आपण पिच्छा सोडायचा नाही. असा प्रकारचं काहीतरी तो आपल्या मनात ठरवतो आणि नाथषष्ठीचा दिवस उगवतो. तो अगदी पहाटे लवकर उठून आंघोळ वगैरे करून त्या हौदाच्या तिथे आजूबाजूला अगदी लक्ष देऊन म्हणजे आपण ज्याला डोळ्यात तेल घालून म्हणतो तसा तिथे पहारा देत बसतो. सकाळपासून लोक आपापल्या कुवतीप्रमाणे तिथे घागर लोटी काय जे त्यांना कावड शक्य असेल त्यांनी त्याच्यात पाणी ओतत असतात. असं करता करता दुपारची वेळ होते. साधारण मध्यान्ही सूर्य यायची वेळ झालेली असते आणि त्यावेळी एक स्त्री अतिशय सुंदर नटून थटून अगदी पैठणी नेसून नाकात नथ घालून दागदागिन्यांनी अशी मढलेली आपल्या कमरेवर अशी ती छोटीशी कळशी घेऊन अशी शांत चालीनी तिथे येते आणि ती पाण्याची घागर त्या हौदात ओतते आणि काय आश्चर्य होतं की तो हौद भरतो. आता हा गृहस्थ त्या स्त्रीकडे नीट बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे ही तर आपली पत्नीच आहे. जर माझी पत्नीच देव असेल तरी इथे कशाला तिचे चार चौघात पाय धरू असं म्हणतो आणि तो म्हणतो घरी गेलं की मी हिचे पाय धरीन आणि हिला प्रसन्न करून घेईन. आणि अशा आनंदाने अगदी तो घरी येतो. घरी येतो तर बघतो तर ती बायको अशी चुलीपुढे बसलेली असते. तिचा आपला तो घरातला सगळा केस पसरलेले असे आणि ती घरातली जुनी मळकी साडी आणि चुलीपुढे बसलेली असते आणि इकडे लाकडं तिकडे काय परातीत भाकरीचं पीठ वगैरे अशा सगळ्या अवतारात ती तिथे चुलीपुढे फतकल मारून ज्याला म्हणतात तशी बसलेली असते. आणि ते बघून त्याला खूप आश्चर्य वाटतं. तो म्हणतो की अगं तू आत्ता तिथे नाथचा हौद भरायला गेली होतीस ना? ती म्हणली काय खुळेबिळे आहात का काय म्हणे? मी कशाला तिथं जाईन, इथली घरातली कामं कोण बघणार? आणि तुम्ही तर आज सकाळपासून कुठे गेला होता तुमचा तर पत्ताच नव्हता. तर ते म्हणले तू खरं खरं सांग, तू आत्ता तिथे ती पैठणी नेसून दागदागिने घालून आली नव्हतीस? मी तुला स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. म्हणले अहो काय तुम्हाला काय आता भ्रम झालाय का काय झालंय? मी कुठेही गेले नाही, पाहिजे तर घरात पोरांना विचारा. आणि मग त्या माणसाच्या लक्षात येतं की इथे आपल्याला काहीतरी घोटाळा झालेला आहे. तर परमेश्वर असा आपल्याला युक्तिप्रयुक्तीने भेटत नाही. त्याच्यासाठी
आपल्याला तपस्साधना करावी लागते, सतत त्याच्या नामस्मरणात राहावं लागतं. या गोष्टीतला विनोदी भाव जर सोडून दिला तर आपल्याला हे नक्की लक्षात ठेवलं पाहिजे की अशा थातूरमातूर गोष्टी करून परमेश्वर मिळणार नाही. आणि आपल्याला संत तुकडोजींनी सांगितलं आहे की देव बाजारचा भाजीपाला नाही र, तर तो असा तुम्हाला कुठेही कसाही स्वस्तात मिळणारी गोष्ट नाही. इथे आपण थांबूया. गोष्ट तुम्हाला बहुतेक आवडली असेल. धन्यवाद. श्लोक 6. ययं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तन्तमवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. अर्थ, हे कुंतीपुत्रा, जो ज्या ज्या भावाचे स्मरण करीत देह सोडून जातो तो नेहमी त्या त्या भावाने युक्त असल्याने त्याच भावाला प्राप्त होतो. विवरण: मनुष्य ज्या भावाचे अहोरात्र स्मरण करत असतो त्या भावाने प्रभावित म्हणजे तद्भावभावितः झाल्याने तो त्या भावाला प्राप्त होतो. आणि अंतकाळी म्हणजे देहत्याग करताना तोच भाव त्याचे स्मरणात राहतो. यासाठी नेहमी परमात्म्याचे स्मरण करावे, त्याचे भावात राहावे, म्हणजे अंतकाळी सुद्धा त्याचेच स्मरण होऊन त्याचाच भाव आपल्याला प्राप्त होईल. मात्र फक्त अंतकाली एखाद्याने चुकून परमेश्वराचे जरी स्मरण केले तरी त्याचे मनात परमेश्वराचा भाव असेलच असे होत नाही. कारण तोंडाने राम म्हणताना मनात परमेश्वर असलेला राम न आठवता दुसराच कोणीतरी राम नावाचा माणूस त्याला आठवत असतो. म्हणजे त्याचा मुलगा असेल किंवा जवळचा नातेवाईक असेल, मित्र असेल, कोणीही असेल. म्हणून येथे शब्दाचे उच्चाराला महत्त्व दिलेले नाही, तर मनातील भावाला, त्या भावाशी असलेल्या एकरूपतेला महत्त्व आहे. भगवंताने सदा तद्भाव भाविता असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. याशिवाय नुसत्या नामोच्चाराने आयुष्यभर केलेली कर्मे, त्याची फळे माणसाला भोगावीच लागतात आणि त्यासाठी पुढील जन्म घ्यावा लागतो. फक्त मरताना रामनाम घेतले म्हणून मागे केलेली कर्मे किंवा जी काही दुष्कृती असतील किंवा काही जे असेल ते तुम्हाला असंच निघून जात नाही किंवा संपून जात नाही, असे परमेश्वर इथे स्पष्टपणे सांगत आहेत. आणि ज्ञानदेवांनी सांगितलेले आहे की तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची मेरे फार हो लागे. म्हणजेच जिवंतपणी किंवा आयुष्यभर माणसाचे अंतःकरणात जी आवड असते तीच आवड मरणसमयी सुद्धा वृद्धिंगत होते. आणि आपल्याला इथे परत जडभरताची गोष्ट आठवायला हवी की त्यांनी आयुष्यभर सर्व साधना केली, पूर्वकर्मातनं मुक्त झाले, पण शेवटी त्यांना ते हरिण शावक आठवले आणि त्यांना मुक्ती मिळायच्या ऐवजी पुढील जन्म हरिणाचे पोटी घ्यावा लागला. असा हा सगळा तद्भाव भाविताचा प्रकार आहे. म्हणून आपला भावसुद्धा तितकाच शुद्ध असला पाहिजे. फक्त तोंडाने राम राम म्हणून किंवा देवाचं नामस्मरण घेऊन आपल्याला मुक्ती मिळेल अशा कोणत्याही भ्रमात माणसांनी राहू नये, असे भगवंत अर्जुनाला इथे स्पष्टपणे सांगत आहेत. इथे आपण थांबूया. श्लोक 7. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम्. अर्थ, यासाठी सर्व काळी माझ्या ठिकाणी म्हणजेच ईश्वराचे ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण कर. माझे म्हणजे ईश्वराचेच स्मरण कर आणि युद्ध कर. अगदी युद्ध करताना सुद्धा जर ईश्वराचे अनुसंधानात राहिले तर तू निसंशयपणे ईश्वरालाच पावशील. विवरण: भगवंत अर्जुनाला सतत ईश्वर भावामध्ये राहायला सांगत आहेत. या श्लोकात सुद्धा युद्ध करताना त्यांनी केवळ परमेश्वराचे स्मरण करीत युद्ध करावे. युद्धाचे सर्व प्रसंगात, सर्व वेळी अर्जुनाने भगवंताचे स्मरण करावे, त्यालाच आठवावे. हा सर्व उपदेश किंवा संवाद रणभूमीवर चाललेला आहे. अजूनही अर्जुन लढण्याचे मनस्थितीत नव्हता.
समोर सैन्य सज्ज झालेले आहे. अर्जुनाचे मोहामुळे, ममत्वामुळे त्याला शत्रूबद्दल अगदी ममत्व वाटायला लागले आहे. या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी भगवान त्याला सांगत आहेत की तू माझे ठिकाणी मन व बुद्धी अर्पण कर. आपले नित्य व्यवहार, कर्तव्ये पार पाड, तर परमेश्वरालाच प्राप्त होशील. युद्ध करताना मरण आले तरी मनामध्ये असलेल्या ईश्वर भावाने तू ईश्वरालाच प्राप्त होशील. आता इथे एक गोष्ट अर्जुनाचे बाबतीत खूप महत्त्वाची आहे. त्याने आयुष्यभर अनेक सत्कर्मे केलेली आहेत. त्याने तपसुद्धा केलेले आहे. त्याचे पदरी पुण्याचा मोठा साठा आहे. त्यामुळेच त्याला पुढचा जन्म घ्यायची जरी वेळ आली तरी तो कोणाचा घ्यायचा याचा अधिकारसुद्धा प्राप्त झालेला आहे. तो परमेश्वराचे अथवा कृष्णाचे स्मरण करीत जर मृत्यू पावला तर साहजिकचपणे तो कृष्णरूपच होणार होता. तसेही युद्धात वीरगती प्राप्त झाल्यास जे वीर ते वीर मुक्त होतात. कारण युद्धभूमीवर लढताना योद्ध्यांचे मनात मारायचे की मरायचे हा एकच विचार असतो. त्यावेळी दुसरी कोणतीच इच्छा मनात नसते. म्हणून इच्छेच्या बंधनात हे योद्धे अजिबात अडकत नाहीत. या श्लोकात मय्यर्पित मनोबुद्धी म्हणजे मन व बुद्धी दोन्ही कृष्णाला अर्पण करायच्या आहेत. ही गोष्ट ऐन मरणाचे वेळी शक्य नसते. म्हणून संपूर्ण आयुष्य ईश्वरचरणी मनोबुद्धी अर्पण करून जर वागायला हवे. त्या ईश्वरी भावात एकरूप झाले पाहिजे. म्हणजेच येता जाता, उठत बसता, कार्य करता, सदा देता घेता, वचन वदिता, ग्रास गिळिता. थोडक्यात प्रत्येक क्षणी मनात बुद्धीत केवळ परमेश्वरच असायला हवा. आणि हा अभ्यास अगदी बालपणापासून करायला हवा. तरच मरते समय त्याचीच आठवण होऊन तो ईश्वर रूप होऊन जाईल. भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत की या गोष्टीत अजिबात संशय नाही आणि तू मनातला असा संशयसुद्धा आणू नकोस किंवा तो असेल तर तो काढून टाक. हे सांगण्याचा श्रीकृष्णाला खास अधिकार आहे. त्यांचे या अवतारातील संपूर्ण आयुष्यच अशाच प्रकारचे आहे. कारण ते योगेश्वर आहेत. त्यांनी स्वतः कोणतीही गोष्ट स्वतःचे स्वार्थासाठी कधीच केली नाही. ते कधी कोठे आसक्तीने लिप्त झालेले नाही. अशा परिस्थितीत त्यांनी अर्जुनाला आश्वासन दिले आहे. ते खरे ठरणारच, यात कोणीही संशय घेऊ नये. म्हणून आपली मन बुद्धी परमेश्वर चरणी अर्पण करणारा परमेश्वराचे गुणांनी युक्त होऊन तसाच प्रकाशित होतो. तो परमात्म भाव धारण करतो. तोच नराचा नारायण किंवा जीवाचा शिव किंवा पुरुषाचा पुरुषोत्तम होतो. हा भाव अंगी येण्यासाठी अभ्यास योग युक्त असायला हवे असे पुढील श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगणार आहेत. आपण इथे थांबूया.